हाय फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं किचन क्वीन वसुंधरामध्ये. आज आपण उन्हाळ्यासाठीची एक खास रेसिपी पाहणार आहोत. तर आज आपण पाहणार आहोत उन्हाळा स्पेशल हेल्दी आणि टेस्टी त्याचबरोबर बनवायला सोपा असा बदाम शेक. तर हा बदाम शेक कसा बनवायचा हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारच्या बेल आयकॉनवर क्लिक करायला देखील विसरू नका, जेणेकरून इथून पुढच्या सर्व रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळून जातील. तर आता खूप वेळ न घालवता असा हा उन्हाळ्यासाठीचा टेस्टी आणि हेल्दी बदाम शेक बनवायला सुरुवात करूयात. बदाम शेक बनवण्यासाठी अर्थातच आपल्याला बदाम लागणार आहेत. सुरुवातीला आपण 20 ते 25 इतके बदाम घेणार आहोत. बदाम आपल्याला रात्रभर पाण्यामध्ये भिजवून ठेवायचे आहेत. जर तुम्हाला खूपच गडबड असेल तर हे बदाम जे आहेत ते गरम पाण्यामध्ये भिजत घालायचे, म्हणजे 1 तासातच ते मऊ होतील. पण मला काही गडबड नव्हती, त्यामुळे मी काय केलेलं आहे, रात्रभर ते व्यवस्थित असे भिजू दिलेले आहेत. त्यानंतर त्यातलं सगळं पाणी जे आहे ते मी काढून टाकलेलं आहे आणि आता आपल्याला या बदामाच्या वरच्या साली ज्या आहेत त्या काढून घ्यायच्यात. बदाम शेकचा कलर व्यवस्थित मेंटेन व्हावा यासाठी मी या बदामाच्या साली ज्या आहेत त्या काढत आहे. जर तुम्हाला बदामाच्या साली काढायच्या नसतील तर ते ॲज इट इज वापरले तरी देखील चालेल. तर अशा प्रकारे सगळ्या बदामाच्या साली आपण सुरुवातीला काढून घेऊयात. बदाम चांगले भिजले गेले तर त्याच्या साली काढण्यासाठी खूप आपल्याला त्रास होत नाही. तुम्ही आता बघू शकता की साल जी आहे ती आपली इझिली निघत आहे. बदाम जर व्यवस्थित नाही भिजले गेले तर साल काढण्यासाठी आपल्याला थोडाफार त्रास होऊ शकतो. तर सगळ्या बदामाच्या साली ज्या आहेत त्या माझ्या काढून झालेल्या आहेत. आता हे साल काढलेले बदाम जे आहेत ते मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ऍड केलेले आहेत. आपल्याला याची पेस्ट बनवून घ्यायची आहे. सुरुवातीला मी थोडेसे ते बारीक करून घेतले. थोडेसे बारीक केल्यानंतर त्याची पेस्ट होत नाहीये, तर पेस्ट होण्यासाठी मी त्याच्यामध्ये थोडंसं दूध ऍड करणार आहे. दूध ऍड केल्यामुळं आपले बदाम बारीक होण्यासाठी म्हणून मदत होईल. 1 ते 2 टेबलस्पून होईल इतकं दूध मी ऍड केलं आणि त्यानंतर परत एकदा त्याची चांगली व्यवस्थित पेस्ट जी आहे ती बनवून घेतलेली आहे. यानंतर आपल्याला अर्धा लिटर होईल इतकं दूध घ्यायचं आहे. दूध जे आहे ते मी एक वेळ गरम करून घेतलेलं आहे. त्यानंतर या दुधातलं अर्धी वाटी होईल इतकं दूध आपल्याला बाजूला काढून घ्यायचं आहे. याचा आपल्याला उपयोग जो आहे तो कस्टर्ड पावडर त्याच्यामध्ये ऍड करण्यासाठी म्हणून होणार आहे. तर दूध घेताना आपल्याला शक्यतो म्हशीचं दूध घ्यायचं. जे घट्ट दूध असेल तर ते दूध आपल्याला या ठिकाणी वापरायचं आहे. यानंतर पातेल्यामध्ये जे दूध आहे त्याच्यामध्ये आपल्याला साखर ऍड करायची आहे. 1 वाटी होईल इतकी रेग्युलर साखर घेतलेली आहे. ही साखर आपण आता दुधामध्ये ऍड करूया आणि ती पूर्णपणे दुधामध्ये मिक्स होऊ देऊयात. साखर दुधामध्ये ऍड केल्यानंतर आपल्याला दूध जे आहे ते थोडंसं मध्ये मध्ये ढवळत राहायचं आहे, ज्याच्यामुळे साखर जी आहे ती खाली तळाला चिटकून बसणार नाही किंवा ती करपली जाणार नाही. यानंतर आपण वाटीमध्ये जे काही दूध काढून ठेवलं होतं त्याच्यामध्ये आपल्याला कस्टर्ड पावडर ऍड करायची आहे. 2 टेबलस्पून होईल इतकी कस्टर्ड पावडर आपल्याला या दुधामध्ये ऍड करून घ्यायची आहे. कस्टर्ड पावडर दुधामध्ये ऍड करून झाल्यानंतर ती सगळी व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे गोळे होता कामा नयेत. अशा प्रकारे आपण ती दुधामध्ये मिक्स करूयात. पातेल्यामध्ये ज्या दुधामध्ये आपण साखर ऍड केली होती त्या दुधाला देखील चांगली उकळी आलेली आहे. आता या उकळी आलेल्या दुधामध्ये आपल्याला बदामाची जी काही पेस्ट होती ती ऍड करायची आहे. दुधाला पूर्णपणे उकळी आल्यानंतरच आपल्याला बदामाची पेस्ट यामध्ये ऍड करायची आहे. जर उकळी न येता बदामाची पेस्ट ऍड केली तर काही वेळेला दूध जे आहे ते फाटण्याची शक्यता असते. म्हणून उकळी आल्यानंतरच आपण बदामाची पेस्ट यामध्ये ऍड करतोय. बदामाची पेस्ट ऍड केल्यानंतर आपण दूध आहे ते थोडंसं ढवळत राहायचं आहे. बदामाची पेस्ट पूर्ण दुधामध्ये एकसारखी अशी मिक्स होईल अशा पद्धतीनं आपल्याला ते रेडी करून घ्यायचं आहे. यानंतर आपल्याला यामध्ये अर्धा टेबलस्पून होईल इतकी वेलची पावडर ऍड करायची आहे. वेलची पावडर बनवताना मी त्याच्यामध्ये थोडीशी साखर ऍड केली होती, त्यामुळं त्याची क्वांटिटी जी आहे ती मी अर्धा टेबलस्पून इतकी घेतलेली आहे. तुमची जर फक्त वेलचीची पावडर असेल तर तुम्ही पाव टेबलस्पून वापरली तरी देखील चालेल. वेलची पावडर देखील या दुधामध्ये छान अशी मिक्स करून घेऊयात. वेलची पावडर ऍड केल्यामुळं आपल्या बदाम शेकला चांगली छान टेस्ट येणार आहे. त्यामुळे वेलची पावडर आपल्याला आवर्जून घालायची आहे, अजिबात स्किप करायची नाहीये. यानंतर आपल्याला यामध्ये केशर ऍड करायचं आहे.
केशर घेताना छान कलरसाठीचं, स्वादासाठीचं असणारं केशर आपल्याला वापरायचं आहे. तर एक 15 ते 20 काड्या होईल इतकं केशर मी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. केशर ॲड केल्यामुळं आपल्या बदाम शेकला कलर तर येणारच आहे, त्याचबरोबर त्याची टेस्ट देखील वाढणार आहे. आता केशर ॲड केल्यानंतर हे परत एकदा छान असं मिक्स करून घेऊया. हे सगळं करताना आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ती बारीक ठेवायची आहे. खूप मोठी फ्लेम आपल्याला ठेवायची नाहीये. सगळं व्यवस्थित आपल्याला त्याच्यामध्ये शिजू द्यायचं आहे. आपण जे काही बारीक करून घातलेले बदाम आहेत, ते देखील याच्यामध्ये छान असे शिजले गेले पाहिजेत. यानंतर आपल्याला यामध्ये कस्टर्ड पावडर मिश्रित जे काही दूध होतं ते ॲड करायचं आहे. हे दूध आपण बनवून ठेवलं होतं, तर त्याच्यामध्ये कस्टर्ड पावडर बऱ्याच वेळेला खाली जाऊन बसते. म्हणून आपण परत एकदा ते ढवळून घेतोय आणि छान असं ढवळून घेऊन ते आपण याच्यामध्ये ॲड करतोय. कस्टर्ड पावडर मिश्रित दूध ॲड केल्यानंतर आपल्या बदाम शेकचा जो काही कलर आहे बघा, थोडासा कलर जो आहे तो चेंज झालेला आहे. कस्टर्ड पावडरचा कलर त्याचबरोबर केशरचा कलर याचा कलर जो आहे तो दुधामध्ये पूर्ण उतरला गेलेला आहे. यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ती बारीक ठेवायची आहे आणि आपल्याला याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे. कस्टर्ड पावडर ॲड केल्यानंतर आपल्याला हे मिश्रण जे आहे ते कंटिन्युअस असं ढवळत राहायचं आहे, नाहीतर कस्टर्ड पावडर खाली भांड्याला चिटकून बसते आणि ती करपली जाते. कस्टर्ड पावडर ॲड केल्यानंतर आपल्याला जवळजवळ एक 10 ते 12 मिनिटं हे चांगलं मिश्रण जे आहे ते शिजू द्यायचं आहे. कस्टर्ड पावडर ॲड केल्यानंतर तुम्हाला हळूहळू असं जाणवेल की हे जे काही मिश्रण आहे ते थोडंसं घट्ट व्हायला लागलेलं आहे. कस्टर्ड पावडर ॲड करून झाल्यानंतर हे मिश्रण जे आहे ते मी 10 ते 12 मिनिटं व्यवस्थित असं शिजू दिलेलं आहे. त्यानंतर ते आपल्याला थोडंफार घट्ट असं जाणवायला लागेल. हे जे काही दूध आहे ते थोडंसं आटलं देखील जाईल, तरीही काही प्रॉब्लेम नाही आहे. आपल्याला ह्याची कन्सिस्टन्सी जी आहे ती व्यवस्थित अशी ॲडजस्ट करायची आहे. खूपही लिक्विड नाही आणि खूपही सॉलिड नाही. अशा पद्धतीनं मीडियम कन्सिस्टन्सी असलेलं मिक्सचर जे आहे ते आपण रेडी करून घेणार आहोत. हे मिश्रण जे आहे ते आपलं थंड झाल्यानंतर आणखी थोडं घट्ट होणार आहे. त्यामुळे आपल्याला कन्सिस्टन्सी व्यवस्थित अशी ॲडजस्ट करून घ्यायची आहे. आता गॅस जो आहे तो मी बंद केलेला आहे आणि आपल्याला हे मिश्रण पूर्णपणे गार होऊ द्यायचं आहे. नॉर्मल टेम्परेचरला ते येऊ द्यायचं आहे. कंटिन्युअसली ढवळत राहून मी त्याला पूर्णपणे गार असं करून घेतलेलं आहे. आता हे मिश्रण जे आहे ते मी फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी म्हणून ठेवलं होतं. पूर्णपणे मिश्रण जे आहे ते आपलं थंड झालेलं आहे आणि थंड झाल्यानंतर आपल्याला ते सर्व करायचं आहे. आता आपला जो काही बदाम शेक आहे तो आपल्याला सर्व करायचा आहे. तो सर्व करण्यासाठी मी एक काचेचा ग्लास घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये हा आता रेडी झालेला बदाम शेक जो आहे तो आपल्याला ओतून घ्यायचा आहे. या बदाम शेकवर मी वरून सर्व करण्यासाठी काजू आणि बदाम जे आहेत ते पातळ अशा स्लाइस करून घेतलेल्या आणि ते आपल्या आवडीनुसार आपल्याला याच्यावर सर्व करून घ्यायचे आहेत. याच्यावर आपण काजू आणि बदामाचे काप जे आहेत ते स्प्रेड करून घेतोय. तुम्हाला जर पिस्ते आवडत असतील तर पिस्ते देखील कट करून घातले तरी देखील चालेल. काजू आणि बदामाचे काप त्याचबरोबर मी थोडेसे केसर जे आहे ते देखील ॲड करणार आहे. एक 2 ते 3 केशरच्या काड्या आपण वरून स्प्रेड करूयात. तर अशा प्रकारे आपला हा बदाम शेक जो आहे तो पिण्यासाठी म्हणून रेडी झालेला आहे. एकदा हा शेक तयार करून ठेवला तर 2 ते 3 दिवस फ्रीजमध्ये हा आरामात टिकतो. तर या उन्हाळ्यात तुम्ही देखील हा बदाम शेक नक्की करून बघा. तर ही होती आपली आजची उन्हाळ्यासाठीचा खास असा टेस्टी आणि हेल्दी झटपट बनणारा बदाम शेक बनवण्याची रेसिपी. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. लवकरच भेटूया नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय.